सोनी यांच्या डाइट बघू दे. सोनी यांच्या डाइट बघू. मेरे को क्या बोले यार, और क्या डाइट चल रही है, 1 महीने से क्या लगाया तुमने? हाँ सलाड लगा. हे बघा, याच्यावरून तुम्हाला दिसत असेल किती डेंजर आणि भयंकर पाऊस पडलेला इथं, म्हणून मी बाहेरून सगळ्यांसाठी वडापाव घेऊन आलो. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. वाजून गेले संध्याकाळचे 7. आज आहे फ्रायडे, म्हणजे वीकेंड स्टार्ट झालाय. आज मी एवढ्या लवकर ब्लॉग का स्टार्ट करतो बिकॉज मी आज सुट्टी घेतलेली. आज माझं ऑफिस नव्हतं. ऑफिस जर राहिलं असतं तर आजचा ब्लॉग सुरू नसता झाला, स्टार्ट नसता झाला, बिकॉज 8-9 पर्यंत माझं कामच असतं. त्याच्यानंतर काही जात नाही कुठे बाहेर, घरीच असतो. व्हिडिओला पुढे जाण्याच्या आधी हे जे स्लोगन आहे पीस, हे खूप जास्त गरजेचं आहे सध्या. येस, तुम्ही इंस्टाग्रामला जर आपल्याला फॉलो करत असाल तर तुम्हाला रेग्युलर अपडेट किंवा बाकीच्या गोष्टी ते मी तिथे अपलोड करतोय आणि अपडेट देतोय. ठीक आहे, सो सगळ्यांना पाहिजे सध्या आता हे, पण समोरच्या लोकांना हे नाही पाहिजे. सो त्यांचा हिशोब बरोबर होतोय आणि आपले जे सोल्जर आहेत, आपले जे आर्म फोर्सेस आहेत, ते सगळं व्यवस्थित करतात. ठीक आहे, नुसती शॉपिंग चालू, नुसती शॉपिंग. ही शॉपिंग कसली मला माहिती नाही, पण रॅन्डम असा आजचा वीकेंडचा दिवस होता, बाहेर गेले आणि शॉपिंग करून आणली. परीसाठी, स्नोईसाठी, सगळ्यांसाठी. आई सांगेल आता, आवडली का तुला शॉपिंग? आवडली ना. आणि मम्मी आली तेव्हापासून सॉर्टेड झालंय. मला माझा कामात एवढा लोड आहे ना, पण आई राहिली का मला जास्त लोड राहत नाही. आईचं प्रेम कधीच जात नाही, मुलगा छोटा असू द्या, मोठा असू द्या, किती काही होऊ द्या. आई मला 2 दिवसापासून बघते. आई काय म्हणते, जॉब सोडून टाक. बरोबर आहे ना. 4-5 वाजतापर्यंत जेवण नाही करत, जेवण नाही राहिलं पोटात, तर कसं काम करू शकतो? आई माझ्यावर चिडली होती. आई डायरेक्ट बोलते मला जॉब सोडून टाकायची गरज नाहीये, बिकॉज 2 दिवस इतके बेकार होते ना, खूप जास्त काम होतं. आणि दुपारी 4 वाजेला किंवा 5 वाजेला असं जेवत होतो आणि सकाळी विदाउट ब्रेकफास्ट तसंच कामाला बसायचो, तसंच रात्रभर काम चालायचं, झोपून जायचो, सकाळी उठून परत तेच रुटीन. म्हणून आई खूप जास्त चिडलेली. म्हणून मी आज सुट्टी पण घेतली. जरा बरं नव्हतं, म्हटलं जरा आराम करूया आजचा दिवस. आणि उद्या पण आमचा प्लॅन आहे, पूर्ण फॅमिली आम्ही जाणार आहे, तुम्हाला दिसेल. सो स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. आणि परी काय करून द्या, सबस्क्राईब करून द्या. तुला मजा येते का नाही? तुझ्या सुट्ट्या एन्जॉय करते का नाही? तू करते? चला, अजून मला एक गोष्ट बोलायची होती, मला आता आठवत नाही, जेव्हा पण आठवलं तेव्हा डिस्कस करेल. पण आता सगळ्यात महत्वाचं आणि इम्पॉर्टंट काम, ज्यासाठी मी ब्लॉग स्टार्ट केलाय, हे जी पिंकी चाबी दिसते वहिनींची, हे मला एक तर बाहेर घेऊन जायला खूप लाज वाटते. या किचनमुळे आपली ऍक्टिवा पंक्चर झाली, तर तिला मला सुधारायला घेऊन जायचं, बिकॉज ही गाडी आमच्या सगळ्यांसाठी एवढी इम्पॉर्टंट आहे ना. आम्ही 4 व्हीलर जास्त वापरत नाही, फेजर आहे ती पण वापरत नाही. बघायला गेलं त्या सगळ्यात भारी गाड्या आहेत आमच्या घरातल्या, पण ही सगळ्यात सविस्कर गाडी. मस्त हे करा, सेल्फ स्टार्ट मारा, निघून जा. पण तीच पंक्चर झाली म्हणून कोणाला यूज करता येत नाही. खरंच पंक्चर आहे. आता ते ट्यूबलेस टायर आहे म्हणून समजत नाहीये, पण आता पंक्चर आपण दाखवून येऊ. एवढं बरं आपलं ट्यूबलेस टायर होतं, तर मी एवढूच्या जागेवर बसून आलो, लिटरली एवढूचं. जर ट्यूबलेस नसतं ना तर पूर्ण फ्लॅट झालं असतं, पण ट्यूबलेसला जरा जुगाडून जातो म्हणून मी बसून गाडी चालवून इथपर्यंत घेऊन आलो. आता बघू किती पंक्चर आहेत काय, आणि पंक्चर काढल्यानंतर मग गाडी ऑल ओके, ऑल डन. लिटरली 1 मिनिटात त्याने पंक्चर काढून दिलं. टेक्नॉलॉजी. आधी कसं होतं ना, पूर्ण टायर ओपन करून ट्यूब काढा, मग ते फिक्स करा, मग परत लावा, त्याला खूप टाइम जायचा. पण ट्यूबलेस टायर आल्यापासून फुस फुस डन. 1 मिनिटाचा आत पंक्चर तुमचं सॉल्व्ह होऊन जातो, पंक्चर तुमचा निघून जातो. वाव. मंदिराची लाईट बंद. बच्चे को भगा दिया तुमने सीधा. अरे कब से पूछ रही है कि ये क्वेश्चन. बिचारा पोरीला घरी पाठवून दिलं. आरतीला अजून 1 तास आहे, परत ते जाऊ दे. आता पंक्चरचं करायचं काय, म्हणून सांगतोय वडापाव सोडून डाईट करा. गाडी पंक्चर करून आणतात परत. मरना तेरे को डर नहीं लगता? सुट्टी घेऊन कसं वाटतं आज? एकदम बढिया आहे ना. आज आम्ही दोघांची कामं पण खतरनाक लेवलला चालली. दोघांनी सुट्टी घेतली, तर आज जगा वेगळी फिलिंग होती. असं लॉंग विकेंड वाली फिलिंग आहे. लॉंग विकेंड वाली, ऍक्च्युअल मध्ये लॉंग विकेंड आहे. आजचा दिवस आणि उद्या परवा. वाव, वेगळंच सुख आहे. जगा वेगळं सुख आहे एका दिवसाचं. ऑलराईट, वाजून गेले 8:30 आणि मागच्या काही
आठवड्यांपासून महिन्यांपासून म्हणा मित्रांना भेटणं जास्त होत नाहीये, बिकॉज आठवड्याभर काम चालतं. सॅटर्डे संडे व्हिडिओचं काम असतं किंवा घरच्यांसोबत काम असतं किंवा काही ना काही कामं चालू असतात. वीकेंडला एक छोटी भेट झाली तर झाली, असंच होतंय. सो आता चला जाऊयात, जरा मित्रांना भेटून येऊ. वाजून गेले 10:30 आणि तुम्ही मगाशी क्लिप बघितली असेल. माझ्या मित्रांसोबत गेलेलो, चहा पाणी वगैरे पिला, आम्ही गप्पा मारल्या खूप साऱ्या. घरी आलो, आता मी परत चाललोय काही मित्रांना भेटायला, बिकॉज उद्या आणि परवा आपण बाहेर असणार आहेत. जरा फिरायला चाललोय आईला घेऊन. सो पूर्ण फॅमिली टाइम असणार आहे. आणि अजून एक गोष्ट खूप मनापासून शेअर करायच्यात. खूप साऱ्या गोष्टी असं दाबल्या गेल्यात मागच्या काही दिवसांपासून, मागच्या काही वीकपासून, मंथपासून खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत. आणि सध्या ह्या वीकमध्ये तर खूप घडामोडी चालू आहेत. तुम्ही बघितलं असेल वॉर सिच्युएशन इंडिया पाकिस्तानमध्ये, त्यांनी आपल्याला छेडखाण केली आणि आपण एकदम चांगला त्यांना आन्सर करतोय. या सगळ्या गोष्टी चालू आहेत. सो याच्यामध्ये मला सांगायची काही गरज नाहीये की तुम्ही जेवढे पण आपले सोल्जर आहेत त्यांना सपोर्ट करा, त्यांच्या फॅमिलीला करा. ऑलरेडी मी बघतोय खूप सारे लोक सपोर्ट करतायत. खूप सारे लोक सोशल मीडियावर येऊन आपल्या आर्म फोर्सेसला जेवढा पण सपोर्ट लागतोय, ब्लेसिंग्स लागतायत, सगळे आपापल्या प्रमाणे ते त्यांना सपोर्ट दाखवतात आणि ब्लेसिंग्स देत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे नॉर्मल होऊन जाईल. आणि फॉर शुअर आपल्या भारताची एवढी मोठी ताकद आहे ना, पाकिस्तानकडनं एक 0% पण इकडे तिकडे काही होऊ शकत नाही. ठीक आहे, पण तरी पण असतं, टेन्शन असतं. सो या सगळ्या गोष्टी नॉर्मल होऊन जातील. आय होप लवकरात लवकर हे सगळं नीट होऊ दे. आपण भारतीय लोक असे आहोत ना की आपल्याला असं स्वतःहून कोणाला काडी करायची गरज नाही, पण कोणी जर काडी केली मग त्यांना पूर्ण संपवण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो. आणि आपण त्यांची जी काडी आहे जी त्यांनी केली आपल्याला, ती मिटवल्याशिवाय आणि ती शांत केल्याशिवाय आपण राहत नाही. सो आय होप त्यांना आपण चांगल्या प्रकारे आन्सर करू आणि सगळं एकदम व्यवस्थित आधीसारखं होऊन जाईल आणि सगळं नॉर्मल होऊन जाईल. अजून एक गोष्ट म्हणजे की हळूच आपले रोहित शर्मा भाऊ त्यांनी टेस्ट रिटायरमेंट घोषित करून दिली. मी क्रिकेट खूप बघतो पण मी लवकर कोणाचा फॅन होत नाही, पण मी रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा खूप चांगला फॅन आहे. म्हणजे रोहित शर्माचा कशामुळे, जेव्हापासून आपण T20 वर्ल्ड कप जिंकलोय, त्या माणसाची कॅप्टन्सी बघून, त्याचं जे बोलण्याचा एक प्रकार आहे, त्याची जी एक स्टाईल आहे ना बोलण्याची, आय लव्ह दॅट मॅन. म्हणजे तो एक नंबर आहे. आणि हळूच असं त्याने रिटायरमेंटचा बॉम्ब फोडून दिला. फक्त आता ODI राहिलंय. आय होप तो लवकर ODI मध्ये असं रिटायरमेंट नको अनाऊन्स करायला त्याने, बिकॉज यार आपल्यासारख्या फॅन लोकांना थोडंसं त्रास होतो जरा, आपण इमोशनल होऊन जातो या सगळ्या गोष्टींना बघून. ते एक वेगळं दुःख. सगळ्यात मोठं दुःख म्हणजे ऑफिसमधलं ह्या सगळ्या घडामोडी चालू आहेत, त्याच्यात ऑफिसचा वेगळा त्रास चालू आहे. ऑफिसचा म्हणजे एक बघितलंय मी, ज्याला जॉब आहे तो पण त्रासलेला आहे, ज्याला जॉब नाहीये तो पण त्रासलेला आहे. म्हणजे भयंकर गोष्टी आहेत. ज्याला आहे जॉब त्याला त्याच्या डेडलाईनचं टेन्शन, त्याचं ऑफिसमधलं मायक्रो मॅनेजमेंट, नॅनो मॅनेजमेंट, त्याचं ज्या ऑफिसमध्ये पॉलिटिक्स चालू आहे त्याचं टेन्शन, मेंटली खूप जास्त तो व्यक्ती एवढं जात असतो ना, त्याला एवढ्या गोष्टी चालू असतात त्याच्या लाईफमध्ये, तो कोणाला सांगू पण शकत नाही, फक्त फेस करत असतो. बस त्याला असं असतं, एक आशा असते की कधी संपून जाईल, कधी संपेल आणि कधी शांतता भेटेल असं असतं त्याला. जो जॉब करत असेल तो खूप चांगल्या प्रकारे रिलेट करत असेल या सगळ्या गोष्टींमध्ये. सो माझं पण सध्या तेच चालू आहे, 10-10, 12-12 तास बसून काम काम काम, फक्त तेच चालू आहे आयुष्यात. आणि ज्यांना जॉब नाहीये, पहिल्यांदा तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, ती एक्सेल फाईल आहे ती मला अजून पण खूप सारे लोक दिवसाला बघतो मी, खूप सारे मेसेज येतात मला, मागू नका. एक्सेल फाईल मी डिलीट करून दिली, मी देणार नाही कोणाला. खूप सारे केसेसच्या धमक्या, लिगल नोटीस आणि खूप काही काही झालेलं, त्याच्यामुळे मी ती फाईल डिलीट करून टाकली, ती कोणाला भेटणार नाहीये. सो येस, मी तेच सांगत होतो की ज्यांना जॉब नाही ते बिचारे पण टेन्शनमध्ये आहेत. इंटरव्ह्यूज येत नाही, कॉल येत नाही, जॉब लागत नाही, पण जॉब लागल्यावर पण हे सगळे टेन्शन आहेत. म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, जॉब ठीक आहे आपल्याला ते करावंच लागणार आहे, पण तुमचं जे पॅशन आहे काही असू द्या. जसं मला ब्लॉग करायला आवडतं, मला माझं फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करायला आवडतं, काही लोकांना डान्स आवडत असेल, कोणाला सिंगिंग आवडत असेल, कोणाला पेंटिंग आवडत असेल, या गोष्टी तुम्ही सोडू नका. बिकॉज ह्या पॅशनमुळेच आपण जिवंत असतो, आपल्याला आयुष्य जगायला मजा येत असते आणि आपण या सगळ्या गोष्टी करून खुश राहत असतो. सो प्लीज हे तुम्ही ट्राय करत राहा. बिकॉज माणसाचं आयुष्य एकदाच भेटतं, याच्यानंतर माहिती नाही मेल्यानंतर आपण कुठल्या जन्माला जाऊ, डुक्कर, मांजर, कुत्र, उंदीर, काही भेटू शकतं. सो एकच जीवन भेटलंय, मस्त पीसफुली आणि पूर्णपणे एन्जॉय करा. आय नो या छोट्या मोठ्या गोष्टी चालत असतात, टेन्शन येत असतं, ऑफिसचं असू द्या, पर्सनल लाईफमध्ये खूप साऱ्या घडामोडी घडत असतात, ते असू द्या, पण या सगळ्या सिच्युएशनमध्ये स्ट्रॉंग राहा. म्हणजे मी स्वतःला पण सांगतो हे, नाही फक्त तुम्हाला, कारण की मला पण हे सगळं कोणीतरी मला सांगेल याची खूप जास्त गरज आहे. मला तर असतात माझे दादा, वहिनी, माझे काही मित्र आहेत ज्यांना ही सगळी सिच्युएशन माहिती, ते मला समजत असतात की काही नाही, एक टाइम असतो, या सगळ्या गोष्टी असतात, पण एका टायमानंतर सगळं सॉल्व्ह होऊन जातो. सो यांना एकच प्रार्थना आहे, प्लीज हे जे काही चालू आहे हे सगळं व्यवस्थित कर आणि सगळं नॉर्मल होऊ दे. बस हेच तुम्हाला शेअर करायचं होतं. आय नो खूप लेंदी झालं, खूप मोठं झालं, पण ते शेअर नाही केलं ना मग त्याचं आतल्या आत राहून जातं आणि खूप काही होतं. थँक्यू. चला आता निघूयात पटकन, माझे मित्र वाट बघतात, जरा त्यांच्यासोबत गप्पा वगैरे मारत आणि मग त्याच्यानंतर येऊन झोपून जाऊ. बिकॉज उद्याचं जे लोकेशन आहे, उद्या आपण जिथं जाणार आहेत, वाव लोकेशन आहे, एकदम एक नंबर. ते तुम्हाला तिथे गेल्यावर समजेल. ठीक आहे,
स्टे ट्यून. सबस्क्राईब करून द्या अजून पण केलं नसेल तर. आणि जे कोणी मला रिलेट केलं असेल, जे काही मी गप्पा मारल्या तुम्हा लोकांसोबत, प्लीज एक कमेंट सोडून जा प्लीज. खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जे काही फील करत असाल, तुमचा जो काही एक्सपिरियन्स असेल, मला कमेंटमध्ये नक्की सांगून जा, जेणेकरून मी आणि माझ्यासारखे जेवढे पण लोक या गोष्टींना फेस करत आहेत ना, त्यांना थोडं बरं वाटेल. प्लीज थोडं मोटिवेशन देऊन द्या सगळ्यांना, ठीक आहे. येऊन गेलो आपण गिरीधर खूप महिन्यांनी. गिरीधरला चहा पिऊ मस्त. गिरीधरवर एवढ्या महिन्यांनी आलो, यांचा कपच चेंज झालाय. वाजून गेलं का ऑलमोस्ट 1:45. आणि अजून एक गोष्ट तुम्ही जी विसरून गेले, मला आठवण करून देतो. सबस्क्राईब बटन आहे, त्याला दाबून द्या, बिलकुल फ्री आहे, ठीक आहे. प्लीज डू सबस्क्राईब. सांगितल्यानंतर तरी चक्कर